गंजिफा म्हणजे काय ते आम्हाला सुरुवातीला म्हणजे एक कॉमन नाव आहे, पण ते दशावतार म्हणून विष्णूचे 10 अवतार आहे असा तो गेम आहे. आणि हा गेम जो आहे की नाही खेळताना म्हणजे इथे आपल्याला कोणाला तसं माहीत नाही, पण सर्वसाधारण हा गेम दिवसा जो खेळायचा येईल तर राम अवताराने खेळायचा आणि रात्री खेळायचा तर कृष्ण अवताराने खेळायचा असे त्याचे पद्धत. म्हणजे कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष असा त्याचे ते नियम आहे. त्याच्याबरोबर एक बुकलेट मिळतं माहिती, त्याच्यासाठी माहिती मिळते त्याला एक बॉक्स येतो आणि त्याच्यामध्ये तो खेळायचा. आणि हा दुसरा जो गंजिफा म्हणून आहे, हा जो गंजिफा हा मोगल टाईप आहे. म्हणजे सर्वसाधारण की ना अकबर बादशहाच्या कातकीमध्ये त्यांच्यात जी काय आयुधं होती, त्यांच्यात जी काय हे होती त्याच्यावर आधारलेला ह्या गंजिफामध्ये 96 पानं येतात आणि 96 पानामध्ये तो खेळला जातो. आणि साधारण किती प्रकारचे हे गंजिफा असतात? गंजिफा 2-3 प्रकारचे आहेत. आता हा एक प्रकारचा आहे, हा एक प्रकारचा आणि हा एक, हे 3 प्रकारचे आहेत. आणि त्याच्यानंतर हे प्लेईंग कार्ड आहे, हे आहे आपली पूर्वीचे आहे. आता हे रेग्युलर इथं आम्ही खेळतो की नाही त्याच्यामध्ये आहे. पहिले हे आम्ही चित्र फक्त रेखाटून घेतो, गोष्टी अशी रेखाटून घेऊन रंग भरायचा आणि त्याच्यानंतर झिरो ब्रशने त्याची पूर्ण चित्र करायचं असं आहे ते. पण म्हणजे दुसरं कसं आहे, आता ह्याच्यामध्ये तो 0 पॉईंटचा जो ब्रश आम्ही वापरतो तो 0 पॉईंटचा ब्रश कुठेही बाहेर जाणार नाही, बरोबर चित्राप्रमाणेच तो येणार. आणि साधारण एक कार्डचा सेट तयार करायचा झाला तर किती वेळ लागतो? हा करायचा तर आता गंजिफा तयार करायचा आला तर जवळजवळ 15 ते 20 दिवस लागतात एक सेट तयार करायला. पण आम्ही काय करतो, जवळचा कोणतरी आर्टिस्ट बरोबर ठेवतो, त्याच्याकडे अर्ध काम देतो, त्याच्यानंतर येतो आणि त्याच्यानंतर तो पूर्ण केला जातो. आणि ह्या गंजिफाला जास्त वेळ लागतो. दरचित्री गंजिफा जे म्हणतो ह्याला जवळजवळ एक सेट बनवायला 1 महिना लागतो. हे आता ह्याची प्रसिद्धी जास्त इंग्लंड अमेरिकेमध्ये झालेली आहे. म्हणजे ब्रिटिश सरकार ज्यावेळी होतं त्यावेळी संस्थानिकाकडे गव्हर्नर लोक भेटायला यायचे आणि गव्हर्नर भेटायला तर ते संस्थानिक काय करायचे, गंजिफा म्हणून त्यांना प्रेझेंट द्यायचे. म्हणून त्या ठिकाणी तिकडे प्रसिद्धी जास्त आहे. आता आपल्याकडे कुठे ठराविक पुणे आहे, मुंबई ह्या शहरांमध्ये, बेंगलोर इकडे झालेले, गोव्यामध्ये सुद्धा काही लोक नेतात गंजिफा. आता सर्वसाधारण मध्यम साईज गंजिफा म्हटल्यानंतर याची किंमत 10 ते 15,000 रुपये आहे. आणि त्याच्यानंतर हा जो मोठा गंजिफा आहे दरचित्रांनी म्हणतो याची 20 ते 25,000 रुपये किंमत आहे. आणि आता तुम्ही हा जो गंजिफा दाखवला त्याच्यात पानं किती असतात? 120 कार्ड असतात. ह्याच्यात पण 120 कार्ड असतात, पण साईज लहान. ह्याच्यामध्ये चित्र कमी येतात, ह्याच्यामध्ये चित्र जास्त येतात. म्हणजे जेवढं जास्त चित्र त्याची किंमत जास्त. वेळच लागतो त्याला.